सेक्शुअल रिप्रोडक्शन इन हायर ऑर्गॅनिझम मध्ये कशा पद्धतीनं सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं यामध्ये आपण बघणार आहोत की दोन कॉम्पॅक्टिबल गॅमेट्स किंवा सेल the involve or the fusion of the two compactable gamete or the sex cells is a formation of the diploid zygote. म्हणजे डिप्लॉइड झायगोट जेव्हा तयार होतं त्याच्यानंतर देर इज अ फॉर्मेशन ऑफ दी यंग वन्स अँड देन आफ्टर दी टू हॅव्हिंग अ जेनेटिकली डिसिमिलर कॅरेक्टर. आपण हे बघितलं की लोअर ऑर्गॅनिझम मध्ये कुठल्याही प्रकारचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही, त्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. आणि ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण जर बघितलं तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एक मिनिट, काही विद्यार्थी जॉईन होत आहे आणि माईक चालू ठेवू नका. मी त्याला रिमूव्ह करतोय. ज्यांचा माईक चालू राहील त्याला परमनंट रिमूव्ह. तर कोणीही आपले माईक चालू ठेवू नका, व्हिडिओ चालू ठेवू नका, मध्येच कुठलीही सेटिंग बदलू नका. कारण धुमाळ तुमचं माईक चालू आहे. जीवन राठोड पुन्हा नेहमी सांगून सुद्धा तुम्ही ऐकत नाहीत. तुम्हाला डायरेक्टली रिमूव्ह केलं जाईल, तुम्ही ऍडमिट होणार नाहीत. नंतर तुमची काळजी करा की स्वतःने तुमचं माईक चालू राहणार नाही. आणि माईक चालू राहिला तर मी डायरेक्ट क्लास बाजूला ठेवून तुम्हाला डायरेक्टली रिमूव्ह केलं जाईल, पुन्हा ते तुम्हाला ऍडमिट केलं जाणार नाहीये. तर प्लीज डोंट मिसबिहेव ड्युरिंग दिस लेक्चर्स. तर बघा, या ठिकाणी आपण बघत आहोत की सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन एंजिओस्पर्म मध्ये आपण बघायला लागलो. जसं की जुना टॉपिक होता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन एंजिओस्पर्म मधला. आता ह्याच्यामध्ये थोडासा मॉडिफिकेशन झालं, नवीन देर इज अ न्यू टॉपिक्स रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. लोअर प्लांट्स मध्ये आपण बघितलं, आता आपण हायर प्लांट्स मध्ये बघतो की रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होत असतं. तर ह्या रिप्रोडक्शन मध्ये बघण्याच्या अगोदर आपल्याला की फ्लावर हा एक मॅच्युरिटी डिव्हाइस आहे इन अ हायर ऑर्गॅनिझम मध्ये. जेव्हा फ्लावर प्रोड्यूस होतो दॅट विल बी अचीव दी अ रिप्रोडक्टिव्ह स्टेज. ऑल ऑर्गॅनिझम रीच टू मॅच्युरिटी इन देअर लाईफ. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा मॅच्युरिटी स्टेजला आल्यानंतर बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली, the end of the juvenile or the vegetative phase marks the beginning of the reproductive phase. Beginning of the reproductive phase कधी असते की ज्यावेळेस त्यांची जुवेनियल फेज किंवा व्हेजिटेटिव्ह फेज एंड झाल्यानंतर these are the marks of the reproductive phase. All organisms, all plants that will be produce flowers, जे फ्लावर प्रोड्यूस करतात, अशा प्रकारच्या प्लांट्स मध्ये रिप्रोडक्टिव्ह फेज कधी अचीव होते, नीटला प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी हे खूप महत्वाचं आहे की जे आपण लाईन टू लाईन रीडिंग करतो. आपण नोट्सच्या आपण काय करतो की जास्तीत जास्त नोट्सला प्रिफर करतो. नोट्स बघण्यापेक्षा आताची जी नीट परीक्षा झाली आता 12 सप्टेंबरला, त्या परीक्षेच्या मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयाचे पेपर्स मध्ये आपण जर बघितलं तर फिजिक्स सगळ्यात हार्ड आणि केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर बायोलॉजी ह्यामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांचं ओपिनियन विचारा की कशा प्रकारची प्रश्नपत्रिका नीटची होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सेक्शुअल क्वेश्चन यावेळेस नीटचे खूप लेंथी होते. तुमचे व्हिडिओ कोणीही चालू करू नका मध्येच. तुमचा व्हिडिओ मध्ये आला म्हणजे त्या ठिकाणी राहिल पटेलला सांगायचंय मला. आता राहिल पटेलला आपला व्हिडिओ जरा चालू केलता, ते तुमचं वागणं अतिशय चुकीचं आहे. कोणीही व्हिडिओ आणि
तुमचं माईक चालू ठेवणार नाही, बंद ठेवायचं आहे. तर त्यामुळे ह्या ठिकाणी अनेक प्रकारचे डिस्ट्रप्शन्स ह्या ठिकाणी तयार होत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया की ही रिप्रोडक्टिव्ह फेज कधी प्रोड्यूस होत असते, की जेव्हा व्हेजिटेटिव्ह फेज म्हणजे जसं ज्युव्हेनियल फेज म्हणतात, जसं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ॲनिमल्स मध्ये ज्युव्हेनियल फेज ही जी आहे म्हणजे त्याची ग्रोथ फेज असते, आणि ग्रोथ फेज एंड झाल्यानंतर त्या ठिकाणी देअर इज अ फॉर्मेशन ऑफ दी रिप्रोडक्टिव्ह फेज, तिथून त्याची रिप्रोडक्टिव्ह फेज स्टार्ट होत असते. तर जुवेनियल फेज ॲट द एंड ऑफ द जुवेनियल फेज और ॲट द एंड ऑफ द व्हेजिटेटिव्ह फेज. Vegetative phase means a formation of the vegetative parts of the plant body, so that these are the end of the vegetative phase. Then start marks the beginning of the reproductive phase, can be seen easily in the higher plants at the time of the flowering. जेव्हा प्लांटला फ्लावरिंग येत असते, फ्लावरिंग आल्यानंतर these are the reproductive phase. So that a flower is the special device, a specialized reproductive device, special reproductive structure of the plants that will be sexual reproductions are the take place with these are the very important ones. So that in this such type of the flowers, सर्वांना ऐकू येते ना व्यवस्थित, दिसायला व्यवस्थित सगळ्यांना? ओके, राईट. तर बघूया आपण ह्या ठिकाणी की फ्लावर हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण की ह्याची जर तुम्हाला ओळख चांगली झाली फ्लावरची, तर तुम्ही त्या पद्धतीनं फ्लावरला व्यवस्थितपैकी बघू शकता. म्हणजे ऍक्च्युअली फ्लावर मध्ये तुम्हाला जे काही पार्ट्स आहेत ते पार्ट्स माहिती होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फ्युजन ऑफ दी गॅमेट फ्यूज झाल्यानंतर त्या ठिकाणी देर इज अ फॉर्मेशन ऑफ दी डिप्लॉइड झायगोट. कशा पद्धतीने डिप्लॉइड झायगोट तयार होतं हे बघणं आपल्याला महत्वाचं आहे. त्यासाठी आपण फ्लावरचे स्ट्रक्चर बघतोय. फ्लावर हा बघा, आपण चायना रोजचा फ्लावर आणलाय, चायना रोज, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. हा जो फ्लावर आहे हा रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये आहे. स्पेशल रिप्रोडक्टिव्ह डिव्हाइस आहे, स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आहे, विच आर दी सेक्शुअल रिप्रोडक्शन्स आर दी टेक प्लेस इन दी सच टाइप ऑफ दी डिव्हाइस. So function of the flower is to produce haploid gametes and to ensure the fertilization with the help of, so ensure the fertilization. फ्लावरचं काय काम आहे? जर प्लांटला फ्लावर नाही आला तर त्याच्यापासून सीड्स प्रोड्यूस होणार नाहीत. म्हणजे ह्या फ्लावरच्या माध्यमातून देयर इज अ फॅसिलिटेड दी ऑफ फर्टिलायझेशन, फॅसिलिटेड दी टू प्रोड्यूस दी gametes and to ensure the fertilization. And then a typical flower, these are the typical flowers. So these typical flower are the consist of the 4 floral whorls. Actually 4 floral whorls त्याच्यामध्ये असतात. एकूण 4 फ्लोरल होरल्स त्याच्यामध्ये आहेत. एक आहे आउटर मोस्ट फ्लोरल होरल, दॅट इज नोन ॲज, हा ग्रीन कलर मध्ये दिसायला लागला. दीज आर दी नोन ॲज दी कॅलिक्स. हे जे तुम्हाला दिसत आहेत ह्याच्यामध्ये हे एपिकॅलिक्स आहेत. वरती जे ग्रीन कलरचे दिसत आहेत हे पेडिसेल आहे, त्याला आपण देठ म्हणतो, फुलाचं देठ. देन दीज आर दी पेडिसेल. पेडिसेलच्या नंतर देर इज अ फॉर्मेशन ऑफ दी फ्लोरल होरल्स. These are the special characteristic features of the hibiscus rosa sinensis. These are the known as the presence of the epicalyx. सर्व प्लांटच्या फ्लावर मध्ये अशा प्रकारचे एपिकॅलिक्स नसतात. फक्त आता ह्या ठिकाणी आपण बघतो की हिबिस्कस मध्ये, जास्वंदामध्येच फक्त अशा प्रकारचे एपिकॅलिक्स प्रेझेंट आहेत. सो दॅट these are the epicalix which are the special character of the hibiscus rosa sinensis. Then these are the outermost floral whorls. हा आउटर मोस्ट फ्लोरल होरल्स आहे. दिस आर दी नोन ॲज दी कॅलिक्स. हे ह्या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला, तुम्ही बघू शकता. हे कॅलिक्स आहे. दिस आर दी कॅलिक्स वन. मेंबर ऑफ दी कॅलिक्स इज नोन ॲज दी सेपल. ह्याला सेपल म्हणायचं. बघा हे दिसतंय, हे सेपल आहे. एक वेगळा केलाय मी. These are the known as the sepal, member of the calyx.
is known as the sepal, which are the generally green in color. So that will be help in the participate in the reproduct photosynthesis मध्ये that will be a participate because which are having the green pigments. त्याच्यामध्ये green pigments असल्यामुळे तो green color मध्ये असल्यामुळे these are the having the green pigments and participate in the photosynthesis to prepare the carbohydrates. Carbohydrate preparation साठी त्या ठिकाणी these are the helpful. These are the outermost floral whorls. हे काय outermost floral whorls असल्यामुळं त्याच्यामध्ये there is a presence of the protective in function. हे काय करतो जेव्हा फ्लावर हा बर्ड कंडिशन मध्ये असतो त्यावेळेस त्या ठिकाणी फ्लावर हा बर्ड कंडिशन मध्ये असल्यामुळं these are help to protect the flower innermost whorl when the flowers are the bud in condition. फ्लावर ज्यावेळेस बर्ड कंडिशन मध्ये असतो त्यावेळेस त्या ठिकाणी देर इज अ प्रोटेक्ट द इनरमोस्ट फ्लोरल whorls. आपण ह्या ठिकाणी ह्याचे आपण डिसेक्ट करू शकतो असं आपण त्याला डिसेक्ट केलेलं आहे. Then these are the remove the such type of the floral whorl that is known as the calyx, and member of the calyx is known as the sepal, which are function काय त्याचा which are the protective in function. हे झाला calyx. हा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्टली पार्टिसिपेट होत नाही. देन आता आपण हे कॅलिक्स रिमूव्ह केले. देन सेकंड फ्लोरल whorl is known as the petal. These are the known as a petal. This petal is the bright in color. Bright color मध्ये असतात. Which are they attract the insect for the pollination. Member of the petal is known as the member. These are the corolla, and the member of corolla is known as the petal. Member of corolla म्हणजे करोलाचे किती मेंबर एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे. These are the member of corolla which is the known as ह्याला काय म्हणतात these are the known as the petal, which are the bright in color, which are the attract the insect for the cross pollination, so that these are the essential for the attraction of the insect. These are the when the flowers are the bud in condition is also protect the innermost floral whorls. आतमधल्या floral whorls हा प्रोटेक्शन करत असतो. These are the remove the member of this corolla. आता बघा या ठिकाणी करोलाचे मेंबर मी रिमूव्ह केले. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आपण कॅलिक्स काढला करोला काढला दोन फ्लोरल whorls आपण वेगळे कॅलिक्स करोला. आता अँड्रोशियम आणि गायनोशियम जे अँड्रोशियम आणि गायनोशियम जे आहेत हे बघायचे आपल्याला. तर ह्या ठिकाणी पिवळ्या रंगाचे तुम्हाला हे दिसतात भाग हे सगळे हे अँड्रोशियम्स आहेत. These are the known as the androeciums. आपण बघू शकतो ह्या ठिकाणी वेगवेगळा काढला. These are the number of androeciums are the present. These are the monadal first condition in the China rose. हे दिसतंय तुम्हाला. हे मी वेगळे केलेत. These are the known as the androecium. पिवळ्या रंगाचे वरती तुम्हाला दिसायला लागलेत androecium. हे androeciums आहेत. Member of androecium is known as the stamens. Androeciumच्या एका मेंबरला stamens म्हणतात, and these stamens are the consist of the three parts. These are the known as the anther, filament and the connective. हे तुम्ही बघू शकता. शाळेमध्ये तुम्ही 8वी 9वी 10वीच्या दरम्यान अभ्यासलेला आहे की androecium जो असतो हा androecium हा मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल whorls आहे. आणि हा मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल whorls these are the anther, and this in the anther there is a formation of the male gamete. त्या ठिकाणी मेल गॅमेटचं फॉर्मेशन होत असतं. So this male gamete formation which are the helpful to the participate in the reproductions. Participate in the reproduction. Gamete formation कुठं होतं जसं की मेल गॅमेट जे आहे
The male gamete are the form are the take place or the inside the anther. Anther is the part of the part of the gamete, part of the androecium, and this anther is a fertile part of the androecium. And this fertile part of the androecium are the formation of the gametes that is known as the male gamete, and these are the known as the microspore or the pollen grains. परागकण ह्या ठिकाणी तयार होतात ह्या पिवळ्या रंगाच्या ह्याच्यामध्ये. अँथर ह्याला पिवळ्या रंगाचं तुम्हाला दिसतं येलो कलर, हे येलो कलर म्हणजे अँथर्स आहेत. या अँथर्स मध्ये देर इज अ फॉर्मेशन ऑफ द. आपण जेव्हा प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू होईल तेव्हा प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीचे पोलन ग्रेन्स या ठिकाणी प्रोड्यूस होत असतात, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. तर ह्या ठिकाणी देन इनरमोस्ट फ्लोरल होरल इज नोन एज द गायनोशियम. आता आपण अँड्रोशियम बघितला. अँड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल होरल्स which are the formation of the male gametes or the microspore. Member of the androecium is known as the stamens. त्याला stamens म्हणायचं. Then after you have to expose about the gynoecium. Gynoecium कशा पद्धतीने एक्सपोज करायचं आहे ते दाखवतो. ह्या ठिकाणी बघा दिसते सर्वांना. आता हा जो आहे हा बघू शकतो आपण, हे पूर्ण एंटायर गायनोशियम्स आहे. एंटायर गायनोशियम मध्ये style, then these are the ovary and these are the stigma. Entire gynoecium. Gynoecium is the female reproductive floral whorls which are having the three parts. Member of gynoecium is known as the pistil or the carpels. Member of gynoecium is known as the pistils or the carpels which are having the three part. These are the ovary. खाली दिसते व्हाईट रंगामध्ये तुम्हाला ओव्हरी आहे, ही स्टाईल आहे, आणि वरती 5 स्टिग्मा, हे 5 स्टिग्मा तुम्हाला या ठिकाणी दिसतील. These are the 5 stigma. These are the known as the female reproductive floral whorls. आता तुम्हाला स्पष्ट दिसायला लागले बघा. These male and female reproductive whorls म्हणजे gynoecium. This gynoecium or the member of the gynoecium is known as the pistilla or the carpels, which are the consist of the style, stigma and ovary, then which are the responsible to the produce the female gametes. ह्या ठिकाणी फिमेल गॅमेट ह्या ओव्हरी मध्ये प्रोड्यूस होत असतो. दिसतंय ह्या ठिकाणी ही ओव्हरी. दिस ओव्हरी आर म्हणजे ही जी ओव्हरी दिसते तुम्हाला ह्याच्यापासून फ्रूट तयार होतं, आणि आतमध्ये जे असतात दिस आर दी नोन ऍज दी ओहुल. त्याच्या आतमध्ये असतात ओहुल, अँड दिस ओहुल विच आर प्रोड्युसेस दी सीड्स. तिथे सीड्स प्रोड्यूस होत असतात. These are the producing the seeds. So such type of the structure, special device, special reproductive structure of the flowers
which are responsible to the formation of the gametes, formation of this gamete, so that is are